हे उपसचिव एक पद आहे. त्याबद्दल संचालक किंवा उपसचिव असं त्याला म्हणलं जातं. तर त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया. भारतातील संचालक किंवा उपसंचालक हा सरकारी विभाग किंवा मंत्रालयातील विशिष्ट विभागासाठी जबाबदार असलेला वरिष्ठ अधिकारी असतो आणि ते त्यांच्या प्रभारी सर्व कामकाजासाठी सचिवांच्या वतीने काम करतात. ही पदे धारण करणारे विशिष्ट व्यक्ती वेगवेगळ्या सरकारी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदलतात. ज्यात न्याय विभागातील संचालक श्री नारायण प्रसाद आणि ऊर्जा मंत्रालयातील उपसचिव श्री शैलेश कुमार यांचा समावेश आहे. संचालक आणि उपसचिवांची उदाहरणे: न्याय विभाग श्री नारायण प्रसाद हे संचालक आहेत आणि श्री यशस्वी कुमार हे देखील संचालक आहेत. ऊर्जा मंत्रालय श्री शैलेश कुमार आणि श्री उत्तम कुमार हे उपसचिव आहेत. पंतप्रधान कार्यालय PMO सुश्री मनमीत कौर आणि श्री मंगेश गलडियाल यांना उपसचिवसह विविध भूमिका देण्यात आल्या आहेत. अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग DEPWD श्री AK पांडे हे उपसचिव आहेत. प्रमुख कार्य आणि जबाबदाऱ्या: विभागाचा कार्यभार सांभाळला ते त्यांच्या नियुक्त विभागाच्या दैनंदिन प्रशासकीय आणि अधिकृत कामकाजासाठी जबाबदार आहेत. सचिवांच्या वतीने काम करा. त्यांना सचिवांचा सल्ला न घेता त्यांच्या विभागातील बहुतेक सरकारी कामकाज हाताळण्याचा अधिकार आहे. विवेकबुद्धीचा वापर करा. अधिक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये उच्च अधिकाऱ्यांकडून आदेश कधी मिळवायचे ते ठरवण्यासाठी ते त्यांच्या विवेकबुद्धीचा वापर करतात.